हाय गाईज, कशा आहात तुम्ही? नमस्ते, वेलकम बॅक टू दिस चॅनल. आणि फायनली ह्या चॅनलवरती एक प्रँक व्हिडिओ आलेला आहे. तर मी तुम्हाला ह्याचा कॉन्टॅक्ट सांगते. तर बेसिकली जेव्हा मी केरलाला गेली होती तेव्हा मी आईला विचारलेलं की 15,000ची साडी घेऊ की नको. आई बोलली की आता गरज नाही आहे तुला आणि असं काही फंक्शन्स नाही, बिकॉज ऑलरेडी मी खूप साऱ्या साडीज घेतलेली, म्हणून ती बोलली नको घेऊ. तर मी जेव्हा बँड्रा एक्सपोला गेली होती तर 16 to 23मध्ये एक एक्सपो होता. त्याच्यामध्ये फुल सगळ्या म्हणजे कंट्रीज 23 स्टेट्समधनं सगळे असे रिटेलर्स आले होते टू सेल. म्हणजे फर्निचरचं होतं, बॅग्स होते, पापड, एव्हरीथिंग आणि साडीजचं पण सेक्शन होतं. सो फायनली आम्ही असंच टाईमपास आणि शिवानी बोलली होती की आपण साडीच्या सेक्शनमध्ये नको जाऊया, कारण की तिच्यामुळे मी पण इन्फ्लुअन्स होते साडी घ्यायला आणि लगेच असं बघितल्यावरती आवडते आणि मग तसं वाटतं की आता या म्हणजे एक्झिबिशन तर पुन्हा नाही येणार, तर वन टाईम आहे तर घ्यायला. सो तिथे मला आणि टू बी ऑनेस्ट बघा, मला पिंक माझ्यावरती सूट करतं, तर मला असं वाटलं की ती पिंक साडी खूप छान आहे, तर मी घेतली ती. बेसिकली भाजणीचं पीठ आणलंय मी. भाजणीचं पीठ. भाजणी म्हणजे ते ह्याचं कशाचं थालीपीठ. हा, मी ते बँड्राला गेली होती ते एक्झिबिशनला, एक्सपोला. बीकेसी मध्ये ते हा अवस्थेत. आणि ते काय शूट नाही केलं ना? नाही तेच नाही, म्हटलं. तिने केलं, बट एक साडी घेतली मी. हिला वेळच लागला. मग माझ्याकडे जागा नाही हा ठेवायला अपूर्वा. कितीची असेल तू फक्त गेस कर. कितीची असेल? कोणाला द्यायचे? आजीला द्यायचे? नाही, तू मला सांग ना. माझ्याकडे भरपूर साड्या आहेत, नकोच मला. मस्त आहे ही साडी. कितीची आहे? तिला जमून असेल. 1,000 रुपयाची. हे काय 1,000 रुपयाची ही आहे काय? नारायण पेठ ही नारायणपेठ नाहीये. आहे ही नारायणपेठ नाही अपूर्वा. कोकण. नारायणपेठ 15,000ची साडी आहे. अरे नाही, तेलंगणावरनं आले होते ते लोक. तू विचार, तू गेस तर कर, मी उगाच तुला गेस करायला थोडी सांगतेय. 3,000ची असेल मग. जाऊ दे आई, त्याच्यापेक्षा जास्त आहे. 3,000ची वाटते तुला ही? मग नाही, मला काहीच नाही, तू बोलली म्हणून गेस कर म्हणून बोलली. कितीची आहे अपूर्वा? म्हणजे एवढं साडी घेते तर काय मला देणार नाही की तू करते? दोघांना, बट तू सांग तसं आहे. अरे अपूर्वा, मला नाही कळत, तर मला हे बघावं लागेल. तरी काम करताना बट किती मस्त आहे बघ ना. नारायण पेठ आहे आई. नारायणपेठ 10,000ची साडी आहे. नारायण 10,000ची आहे. कोणतीची साडी? 10,000ची. खरं? मग तुला कुठले पैसे जास्त घे. अरे खरं 10,000 नाही वाटत 10,000ची साडी असेल. मला 10,000ची वाटत नाही, मला 1,000ची वाटते. 1,000ची आई, काय जोक मारते यार. ही जोक नाही वाटत. आजी तुला ही 1,000ची साडी वाटते? तू खरं सांग. 500 तुझी मुलगी वेडी झाली आहे. तुझी आई ना ती वेडी आहे, बाकी काय नाही. वेडी नाही, मला पदर दाखव. आणि सिल्क नाहीये. हे बघ, सेमी सिल्क आहे, म्हणजे दोन्ही आहे. एकदम सिल्क नाही आहे, प्युअर सिल्क नाही आहे. प्युअर सिल्क जाऊ दे का आजी पण तुझी. साडी सुंदर आहे. हा. छान दिसेल. प्रश्न मिटला. आई शब्द साडी सुंदर आहे. दोघी नाही, 10,000ची साडी आहे. 10. मुळीच नाही. अरे तुला वाटत नाही का? नाही, तुला कोणी फसवलं असेल. अरे फसवलं कसं? नाही अजिबात. अगं फसवलं कसं फसवणार? तू एवढं आम्हाला भावड समजशील काय? 500 रुपयाची साडी आई. बरं, जाऊ दे. 500 रुपयाची आई? रिअली 500 रुपये? आई तू खरंच मी ते आपल्याला एक मग ही तुला आजी 500 रुपयाची साडी वाटते का? तुझी मुलगी वेगळी नाही झाली. काय हे जे मटेरियल असतं ना त्याच्यावरच ही असतं. 500 रुपयाची साडी आई तुला मी घालायलाच देणार नाहीये. तुला कुठल्याही साड्या उठून दिसतात, पण येऊन सांग. तू आईला देऊ अरे नको. शिवानीला घ्यायची होती बट मी घेतली. खरं चांगलं आहे. अगं मी काय बोलली. आणि मी अजून एक घेणार होती, मी विचार केला जाऊ दे आता एकच घेते. बॉर्डर चांगली आहे ही जी बॉर्डर.
म्हणून तर तू बोललीस तर 500 रुपयाच्या विषयच पण नाही पण तू तू 10,000 सांगितल्यावर हा 10,000ची आहे. पण नाही कोण नाही अगं तू आम्हाला ना वेड्यात काढते दोघींना. अगं, नाही वेळात काढत आहे. भले मी नाही घेत म्हणजे हे करत शॉपिंग. हे थांब तुला मी माझ्या वरती लावून दाखवू का? उशीर 10 वाजले हे बघ तुला कुठली शोभून दिसे एवढं मात्र कर. तुझी मुलगी म्हणते 500 रुपयाची नाही साडी नाही काही असू नये पण ती केवढी सॉफ्ट आहे बघ ती. मी बघितलं सगळं साडी आणि त्याला GI मार्क आहे. आणि ब्लाऊज पीस पण चांगलं असणार त्याला असं नाही ना. हा तेच मी आणि म्हणते. तुला सगळ्या शोभती जाऊ तिला जेवण करू दे आणि मग ती चालले भरायचे. आणि पैठणी पण मी बघितली बट मी विचार केला जाऊ दे पैठणी नंतर पैठणी काय नाही खूप जाड्या बॉर्डर असतात पैठणीच्या. ही चांगली आहे उलट त्याला. पैठणी 18,000ची होती. तू मला किंमत विचार नको साडी चांगली आहे. नाही साडी चांगली बट मला 5,000च्या पुढे मी साडी नाही का ते आपल्याला अरे नाही आई 10,000चीच आहे. मी आपण वेडी हो गप्प बस तू जेऊ जो आपण लग्नात आपण 10,000च्या साड्या घेत नाही जास्त. पण ते तुझी चुकी आहे ना. आता एवढं म्हणजे पैठणी किंवा ह्या साड्या हे आहेत ट्रेजर आहे. असं नाही पण साडी चांगली आहे बस. पैशाची किंमत तर करू नको. मी तेच म्हणते तुझ्या मुलीला सांगते पैशाची किंमत. पण मुलीला तर नकोस. केवढी ₹85 डझन दाखवले. पण आजी खरं सांग तुला खरं वाटतंय काही 500 रुपयाची साडी? 500ची अधिक मॅक्झिमम 2,000 ते 3,000 चल 2,000 ती होणारच नाही. 10,000ची आहे. नाही 10,000 मग तुला एकदमच पसंत का तू इथे घेतली 10,000ची किती मस्त तुला पेशवाई मध्ये मिळाली असती साडी. अरे किती चांगल्या चांगल्या तू साड्या बघितल्या 10,000 किती सुंदर साडी आहे ही. साडी चांगली आहे पण पैसे एवढे आपण घालू शकत नाही. 10,000चं नाही एवढं आपण वेळी नाही माहितीच नाही झालं. त्या साडीची. अरे काय तुझ्याकडे जास्त पैसे झालेत म्हणून तू 10,000 काय ना रेशीम आहे ना काय आहे ही साडी. मी आपल्याला बोलू बनवते तर सोडून दे ना एवढं असं. नाही 10,000ची साडीच नाही आहे. थांब ना तू सोड- सिल्कच नाही 10,000ची साडीच तू नाही सोडते ना खरं. हा दे ना भाई. खरं 10,000ची आहे. मी तुला फोटो दाखव का? थांब नाही तू पैसे पे केले दाखव. नाही मी तुला दाखवते. ते पैसे पे केले दाखव ना. हा दाखवते. पूर्ण फसवलं. कशाला पण तू घेते साड्या अरे 10,000 माझा जीव नाही जाणार का? रडू नको जाऊ दे. आपण तर कशा घेतच नाही. तुझी आई एवढी खरेदी हा? बघ. ती मीना अगं नाहीये मी अगं ती वेडी नाहीये. पुढे शाने आपल्याला फसवते काय ते बावळटून करते. हे सगळं नाटक आहे तुझ्यावर. काय घेतोय ते कसं करते ते आपल्याला हे करते. आजी तू स्मार्ट आहेस. मी स्मार्ट आहे. 10,000ची साडी घेऊ शकत का नाही घेणार? मी नाही नाही. घेते. आणि तशी साडी जर असेल ना तू घेतली असती. हा. पण ही जास्तीत जास्त 1,000 पण असेल. आता खरं सांग कितीची आहे? 1,000 बोलू हा. त्याच्यामध्ये बोलणारच नाही. तू काही बोल मला वाईट बोल चांगली बोल 1,000 मी जाऊ शकत नाही. तू काही बोल बघा नीट बघ. नीट बघितलं मी सगळं अगदी बघ मटेरियल मी ना असं असं बघून मी जरी खरेदी करत नाही ना तरी पण मला सगळं कळतं. अरे रडायचं काय? त्यात असतात नाही, महंगा एवढा साड्या. महाग कधीच नाही आहे. तू कोणालाही दाखव तू आम्हाला कोणालाही उल्लू बनू नको एवढं मात्र आम्ही नक्की. जाऊ दे चल जाऊ दे. 10,000 म्हणजे काही तुला शिवरीला पण कळलं नाही का? तीच मला बोलली घे. ती ढीक म्हणेल 20,000ची गेम म्हणेल. आपलं अंतून बघून पाय पसरायचं असं तुझ्याकडे भरपूर असतील पैसे मी असं नाही म्हणत. पण कशाला ते तू कधीतरी चुकून बाय चान्स आली तू माझ्याकडे चल आता मी तुला खरं प्राइस. माझ्याकडे साड्या बघून घे तुला तेवढ्या 2,000ची साडी आहे. रडतायत. तरी पण मला मागच वाटते घे की तू. तर असं नाही मी मटेरियल चांगलं आहे म्हणतो. अरे बट ती नारायण पेठ आहे आणि खूप सुंदर दिसते. खूप मस्त आहे.
बघितला आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की मला सांगा. टू बी ऑनेस्ट हा जास्तच इम्प्रॉम्प्टू व्हिडिओ होता. मी असं कधी इम्प्रॉम्प्टू प्रँक कधी विचारच नाही करू शकले. आणि टू बी ऑनेस्ट असं नाही आहे की माझी आई एक्सपेन्सिव्ह स्टफ वगैरे काय घेत नाही, बट तिचं असं म्हणणं आहे की साडीमध्ये इतकं इन्व्हेस्ट करायची गरज नाही. बिकॉज तिच्याकडे असे पूर्ण वॉर्डरोब भरून साड्या आहेत म्हणून ती अशी बोलते. बट माझ्याकडे तर नाही आहे, तर मी तर घेऊ शकते, हेच मी तिला एक्सप्लेन करत असते. बट तिला समजतच नाही. एनिवेज मी हँडलूम साडी तर मी लवकरच घेणार आहे, बट आत्ता नाही. टाईम आला की मी नक्की घेईन. आणि टिल देन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि असा काही प्रँक व्हिडिओज असेल तर तुम्ही कॉमेंट करा. मी लगेच केलं तर मला तर चाटा मिळेल. बट एनिवेज आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पिंक हार्ट करायला विसरू नका. आणि टिल देन सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय.